नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोट आणि अकोल्यात विसर्जन मिरवणुकीत शांततेचा विजय. पोलीस दलाचे प्रमुख SP अर्चित चांडक ठरले हिरो. आरआरसीवर पुन्हा एकदा लाखो दर्शकांनी व्यक्त केला विश्वास. अकोलेकरांसाठी 16 तासांचे विक्रमी लाईव्ह प्रसारण. जिल्हाधिकारी आणि खासदारांची होती अनुपस्थिती. पालकमंत्र्यांच्या पूजनाविषयी राजकीय चर्चा अधिक. राजेश्वर उत्सव गणेश उत्सवाचे थाटात बक्षीस वितरण. आरआरसी बाप्पांच्या समोर झाला भव्य सांस्कृतिक सोहळा. पोलिसांच्या कडक बंदोबस्ताला अकोट येथे चिमुकलीचा कडक सॅल्यूट. बार्शी टाकडीत तणावानंतर गणेश विसर्जन शांततेत पडले पार. आता सविस्तर बातम्या. संवेदनशील अकोला शहरात यंदा गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडली. लाखो भाविक रस्त्यावर उतरले, मात्र कुठेही गोंधळ नाही, तणाव नाही. हे शक्य झालं अकोला पोलीस दलाच्या कणखर कामगिरीमुळे आणि विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ग्राउंड नेटवर्कमुळे. गणेश उत्सवापूर्वीच अर्चित चांडक यांनी शहरातील गुन्हेगारांची कुंडली काढली. सीन रिक्रिएट करून सराईतांना वठणीवर आणलं. काहींना जेलमध्ये तर काहींना जिल्ह्याबाहेर पाठवलं. मूर्तिजापूर येथे दिलेला सज्जड दमष्ट 15 मिनिटांची मस्ती 15 वर्ष त्रासदायक होईल, या इशाऱ्याचा थेट परिणाम अकोल्यात दिसून आला. SPनी गुन्हेगारांना दम देणे, काहींना आत टाकणे तर काहींना जिल्ह्याबाहेर पाठवणे अशा कारवाया करून त्यांनी शहरातील पहलवानांना वठणीवर आणले. याशिवाय पहिल्यांदाच पोलिसांचा बसलेला ड्रेस कोटही चर्चेचा विषय ठरला. पांढरा शर्ट आणि निळ्या पॅन्टमध्ये पोलिसांनी गस्त घातल्याने भाविकांवर दबाव न येता समाजभिमुख वातावरण निर्माण झालं. DB स्क्वॉड, खुफिया विभाग आणि संपूर्ण पोलीस दलाने खांद्याला खांदा लावून केलेल्या मेहनतीमुळे संवेदनशीलतेची ओळख पुसली गेली आणि अकोल्यात शांततेत विसर्जन पार पडले. अकोल्याच्या संवेदनशील ओळखीवर आता शांततेची छाप उमटली आहे. यशस्वी विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अकोला पोलीस दलांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आरआरसी नेटवर्ककडून या कामगिरीसाठी अर्चित चांडक व संपूर्ण पोलीस दलाचे हार्दिक अभिनंदन. शनिवारी झालेल्या अकोल्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रसारण आरआरसी नेटवर्कने सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह चॅनलवर लाईव्ह प्रसारण केले. 16 तासांच्या या लाईव्ह प्रसारणाला लाखो दर्शकांनी पसंती दर्शवली. अकोल्यातील परंपरागत गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांचा पथक असो की दिंडीच्या तालावर नाचणारे गणेश भक्त असोत, त्यांना घराघरात पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आरआरसीने पुन्हा एकदा यशस्वीपणे पार पाडली. इतकेच नाही तर घरगुती गणेश विसर्जनाचे थेट प्रसारण आरआरसीने करत भक्तांचा निरोप सोहळा दाखविला. आरआरसी नेटवर्कने यंदाही गणेशोत्सव मिरवणुकीचे थेट प्रसारण करत अकोलेकरांना घरबसल्या आणि मुख्यतः त्यांच्या मोबाईलवर विसर्जन मिरवणूक दाखविली. या लाईव्ह प्रसारणाला गणेश भक्तांनी व्यापक प्रतिसाद दिला. सोशल मीडिया, TV चॅनलवर लाखो दर्शकांनी हे थेट प्रसारण पाहिले. आरआरसी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या नेतृत्वात हे थेट प्रसारण यशस्वी झाले. अकोलेकरांबरोबर नागपूर, पुणे, मुंबई यासह देश-विदेशात अकोलेकर दर्शकांनी याविषयी कौतुक केले. आरआरसीच्या स्टुडिओमध्ये अनेक मान्यवर व्यक्तींनी उपस्थिती लावून या उपक्रमाला पाठिंबा दिला. एकाच वेळी बाळापूर येथील गणेश विसर्जनाचे दृश्य आणि त्याचवेळी अकोल्यातील 5 स्पॉटवरून होणारे थेट प्रसारण अकोलेकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले. उशिरा रात्रीपर्यंत हे प्रसारण सुरू होते. आरआरसी प्रमुख व्हिडिओ एडिटर मनीष देशमुख, दीपक यादव यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी यशस्वी थेट प्रसारणाबद्दल सर्व आरआरसी टीमचे अभिनंदन केले. शनिवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत खासदार आणि जिल्हाधिकारी यांची अनुपस्थिती अकोलेकरांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. प्रशासनातील प्रमुख आणि जिल्ह्याचे खासदार हे प्रमुख सोहळ्यात अनुपस्थित होते.
तर पालकमंत्र्यांची माजी पालकमंत्र्यांसोबतची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला। मानाच्या बाराभाई गणेशाच्या पूजनाच्या वेळी पालकमंत्री आकाश पुंडकर आणि माजी पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्यातील हास्यविनोद आणि कानातील गुजगोष्टींमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। पुन्हा डॉक्टर रणजित पाटील सक्रिय झाल्याने अनेक राजकीय नेत्यांना पोटदुखी झाल्याची माहिती आहे। तर मानाच्या बाराभाई गणेश पूजनाच्या वेळी खासदार अनुप धोत्रे आणि जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची अनुपस्थिती होती। मानाच्या गणेशाची पूजा करण्याची अकोल्याची परंपरा असताना ती का जपल्या गेली नाही अशी विचारणा आता होत आहे। या मानाच्या बाराभाई गणेशाच्या पूजनाच्या वेळी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली, पण या पूजनानंतर मात्र आमदार रणधीर सावरकर हे बऱ्याच वेळ जय हिंद चौकात इतर मंडळाच्या स्वागतासाठी होते, पण पालकमंत्री असताना त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली। दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा हे कधीच मानाच्या गणेशाच्या पूजनाच्या वेळी अनुपस्थित राहिले नाहीत, हे विशेष। आरआरसीचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या कल्पनेने आणि मार्गदर्शनात गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। गणेश मूर्ती कार्यशाळा, घरगुती गणेश सजावट स्पर्धा यांचा निकाल घोषित झाला असून बक्षीस वितरण शुक्रवारी संपन्न झाले। आरआरसी नेटवर्कतर्फे घेण्यात आलेल्या गणेश मूर्ती कार्यशाळा स्पर्धेत अनेकांनी सहभाग नोंदवला होता। शुक्रवारी बक्षीस वितरण सोहळ्यात आरआरसीच्या संचालिका सौ कल्पनाताई देशमुख, सौ मंजुताई देशमुख, सौ ऋतुजा देशमुख आणि देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ राज्यश्री देशमुख, सौ नयनाताई देशमुख, सौ प्रतिभाताई देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले। या सोहळ्याची सुरुवात गणेश मूर्ती कार्यशाळा स्पर्धेतील विजेत्यांच्या गौरवपूर्ण सन्मानाने झाली। या स्पर्धेत अन्वित धानोकर दुसरे प्रोत्साहनपर, अभिराज जाधव पहिले प्रोत्साहनपर, गुंजन लखनौकर प्रथम आणि क्रिश हरमकर द्वितीय आणि बाप्पांच्या मूर्तीला दिलेली कलात्मकता वाखाण्याजोगी होती। चित्रातला गणराया या स्पर्धेत प्रिन्स खंडारे, रोहित चौधरी आणि अंशी जोशी यांना प्रोत्साहनपर पुरस्कार मिळाले, तर जिनल मेहता प्रथम आणि यश लोहिया द्वितीय यांनी आपल्या चित्रामधून बाप्पांचे मनमोहक रूप साकारले होते। घरगुती गणपती सजावट स्पर्धेत कलात्मकतेचे प्रदर्शन करणाऱ्या ज्योती सोलकर प्रथम प्रोत्साहनपर, अनिल वाखारकर द्वितीय प्रोत्साहनपर आणि प्रणित हेडाऊ तृतीय प्रोत्साहनपर यांचा गौरव करण्यात आला। त्याचप्रमाणे राजेंद्र सोनवणे प्रथम, योगेश देवांग द्वितीय आणि पवन केडिया तृतीय यांनीही आपल्या सजावटीतून बाप्पांची शोभा वाढवली। या सोहळ्यात चिमुकल्या कलाकारांनीही आपली प्रतिभा सादर केली। वीणा फाटकर हिने चिक मोत्याची माळ, 4 वर्षाच्या वीर बाजडने मेरा जूता है जापानी आणि वैदिशा शेरेकरने आले रे गणपती ही गीते गाऊन सर्वांची वाहवा मिळवली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम प्रमुख पल्लवी डोंगरे यांनी केले। आरआरसी परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेश उत्सवाचा समारोप राजेश्वरोत्सव आणि भव्य बक्षीस वितरण सोहळ्याने अत्यंत थाटामाटात पार पडला। आरआरसीच्या बाप्पांच्या समोर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात रुद्र अकादमीच्या चमूने देवा श्री गणेशा या नृत्यावर धमाकेदार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। युवा विचारपीठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश ढाकरे यांच्या समूहाने तुझं मागतो मी आता या भक्तिगीतांवर मनमोहक सादरीकरण केले। ॲडव्होकेट शिवम भोरतकर यांच्या अद्वैत कला अकादमीतर्फे मेरा मुल्क मेरा देश या देशभक्तीपर गीत सादर केले। यावेळी कावड रील स्पर्धेत मोहितेश प्रथम, सुजल भूतियानी द्वितीय आणि भूपेंद्र सुगंधी तृतीय यांनी आधुनिक माध्यमातून आपली कला सादर केली। सर्व विजेत्या स्पर्धकांना आरआरसी नेटवर्कतर्फे सन्मानचिन्ह आणि राजेश्वर एजन्सीतर्फे आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली। तसेच प्रतीक पोहरकर, कार्तिक दांदडे, विनोद मिश्रा, श्लोक विधाते, ऋषिकेश घोगरे, स्वागत तिवारी, राम कोरडे, रजत दाणे, कैवल्य मलकापूरकर, आदित्य राठोड, गौरव महाजन, यश पंडित, समर्थ मोरे, शैलेश भगत, प्रणत लोठे, कैलास आखरे, प्रथमेश अडगावकर या सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले। महाभारतातील श्लोकांवर आधारित नृत्य आराध्यामुळे हिने सादर केले। ओम देवपूजे यांनी देवा तुझ्या दारी आलो हे गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। अद्वैत अकादमीच्या गायत्रीताई वीणा फाटकर, विज बाजड, गाथा भिसे, आदित्य पांझडे, ओम देवपूजे या बाल कलाकारांचा तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव सौ कल्पनाताई देशमुख, सौ मंजुताई देशमुख, सौ ऋतुजाताई देशमुख, देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ राज्यश्रीताई देशमुख, सौ नयनाताई देशमुख, सौ प्रतिभाताई देशमुख आणि युनिट हेड राजेश निखाडे यांच्या हस्ते करण्यात आला। या संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि पुरस्काराचे नियोजन
संचालन कार्यक्रम प्रमुख पल्लवी डोंगरे यांनी केले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। शनिवारी सायंकाळी गणेश विसर्जनासाठी गेलेल्या गणेश भक्ताच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने एका गणेश भक्ताचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 3 गणेश भक्त गंभीर जखमी झाल्याने शिवसेना वसाहतमध्ये दुःखाचे सावट निर्माण झाले आहे। शहरात गणेश विसर्जन उत्साहाने सुरू असताना अकोला शहर नजीक एक दुर्दैवी घटना घडली आहे। पातूर अकोला रस्त्यावर गणेश विसर्जन करून परतणाऱ्या जय बजरंग गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला। या अपघातात एका 25 वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार जय बजरंग गणेश उत्सव मंडळाचे सदस्य गणेश विसर्जन करून कापशी तलावावरून अकोल्यातील आपल्या घरी परत येत होते। दुर्दैवाने त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला। दुचाकीवरील 4ही तरुण रस्त्यावर फेकले गेले। या अपघातात 25 वर्षीय रामचंद्र बबन आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला। त्याच्यासोबत असलेले रवींद्र माळी, विनोद डांगे आणि राहुल सुरेश खोंड हे 3 जण जखमी झाले आहेत। या सर्व जखमींना तातडीने अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। हे सर्व तरुण अकोल्यातील शिवसेना वसाहतीचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे। गणेश विसर्जनाच्या आनंदावर या दुर्दैवी घटनेने विरजन पडले असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। काल कापशी तलावावर गणेश विसर्जनासाठी एवढी गर्दी झाली होती की या चिखलातून घसरून अनेक जण जखमी झाले। विशेषतः अनेक महिला पाय घसरून पडल्याने त्यांना फजितीचा सामना करावा लागला। ही घटना घडली तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता। अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी लोक घटनेचे मोबाईलवर शूटिंग करण्यात व्यस्त दिसून आले। ही दुःखाची बाब आहे। यावर्षीच्या गणेश उत्सवाचा शेवट भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी एका महत्त्वपूर्ण खगोलीय घटनेने होणार आहे। रविवारी रात्री खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे। मान्यता आणि परंपरेनुसार काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत। आजचे चंद्रग्रहण हे रात्री 9:57 सुरू होईल। रात्री 11 वाजता चंद्राचे पूर्ण बिंब झाकले जाऊन खग्रास व्यवस्था सुरू होईल, जी तब्बल 1 तास 23 मिनिटांपर्यंत राहील। रात्री 12:23 चंद्रकोर पुन्हा दिसू लागेल आणि उत्तरात्री 1:27 ग्रहण पूर्णपणे संपेल। यानंतर चंद्र पुन्हा आपल्या पूर्व स्वरूपात दिसेल। ज्योतिष शास्त्रानुसार हे ग्रहण रात्रीच्या 2ऱ्या प्रहरात सुरू झाले। वेद काळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जप आणि श्राद्ध करता येतात, मात्र या काळात अन्न ग्रहण करणे निषिद्ध मानले जाते। रात्री 9:57 पासून उत्तरात्री 1:27 पाणी पिणे, झोपणे किंवा जेवण करणे टाळावे। ही कामे शक्यतो पूर्वकाळापूर्वी किंवा ग्रहण मोक्षानंतर करावीत। या दुर्मिळ खगोलीय घटनेचा लाभ घेण्यासाठी आणि धार्मिक नियमांचे पालन करण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत। दरम्यान ढगाळ वातावरण हे ग्रहण अकोलेकरांना दिसते की नाही हे पाहण्यासारखे असेल। शहरातील डाबकी रोड परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूच्या धाकावर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। डाबकी रोड पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या घटनेनंतर बराच गदारोळ झाला असून आरोपींच्या अटकेसाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। डाबकी रोड परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घरी त्यावेळी बलात्कार करण्यात आला। जेव्हा तिचे कुटुंब विसर्जनासाठी बाहेर गेले होते, हा बलात्कार चाकूच्या धाकावर करण्यात आला।
या प्रकरणात आरोपी तौहीद समीर बैद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तौहीदने अल्पवयीन मुलीसोबत चाकूच्या धाकावर हे दुष्कर्म केले। या घटनेनंतर बराच गदारोळ झाला आहे। पीडितेच्या घरी कोणी नाही हे पाहून आरोपीने फायदा घेऊन हे दुष्कर्म केले। पीडितेचा आक्रोश ऐकून परिसरातील लोक जमा झाले होते, पण आरोपीने सर्वांना चाकूची भीती दाखवून तिथून पळ काढला। पीडितेचे आई वडील घरी आल्यावर तिने त्यांना संपूर्ण सत्य सांगितले। दरम्यान मुलीच्या आईने डाबकी रोड पोलीस ठाण्यात पोहोचून अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती झाल्याची तक्रार दाखल केली। पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध पोस्कोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। या घटनेनंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। त्यांनी पोलीस ठाण्यावर जमा होऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। पोलिसांनी आरोपी तौहीदच्या अटकेसाठी एक पथक तयार केले आहे। आरोपीला यापूर्वीही अटक करण्यात आली असून त्याने याआधी रामदासपेठ पोलीस ठाण्यासह अनेक ठिकाणी गुन्हे केले आहेत। घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से। आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने 10 दिवसांसाठी आलेल्या लाडक्या गणरायाला आज कुटासा येथे भक्तिमय आणि भावुक वातावरणात निरोप देण्यात आला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत जड अंतःकरणाने बाप्पांचे विसर्जन करण्यात आले। यंदाच्या मिरवणुकीत एकूण 7 सार्वजनिक गणेश मंडळांचा सहभाग होता। मिरवणुकीत ढोल ताशांचा निनाद, बँड पार्टीचा दणदणाट आणि पारंपरिक भजनी मंडळांनी उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते। गुलालाची उधळण करत भक्तगण गणरायांच्या जयघोषात तल्लीन झाले होते। निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा, माफी असावी, अशी भावना व्यक्त करत भक्तगणांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला। संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडली, ज्यामुळे आयोजन आणि स्थानिक प्रशासनाने समाधान व्यक्त केले। 10 दिवसांचा गणेशोत्सव कसा निघून गेला हे कळलेच नाही, अशी भावना अनेक गणेश भक्तांनी व्यक्त केली। अकोटमध्ये रविवारी श्री गणेश विसर्जन शोभायात्रा अत्यंत उत्साहात पार पडली। गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण अकोट शहर दुमदुमून गेले होते। या शोभायात्रेचे ठिकठिकाणी सामाजिक संघटना आणि नागरिकांनी जोरदार स्वागत केले। अकोट शहरात 10 दिवसांचा गणेशोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। विविध सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक वाद्य, डीजे, ढोलताशे आणि आतिषबाजीच्या गजरात गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढली। शहरात दुपारी 1 वाजता विसर्जन शोभायात्रेला सुरुवात झाली। अकोट शहरातील सर्व प्रसिद्ध गणेश मंडळे नरसिंह मंदिर मैदानातून पोहोचू लागली होती। दुपारी 1 वाजता शोभायात्रा सुरू झाली। शोभायात्रा मार्ग आणि मुख्य रस्त्यावर आकर्षक सजावट, रांगोळ्या आणि रोषणाई काढण्यात आली होती। तरुणांनी लेझिम, ढोलताशे, झांजच्या तालावर आकर्षक नृत्य शोभायात्रेत सहभाग घेतला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषाने संपूर्ण अकोट शहर दुमदुमून गेले। अकोट शहरातील मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही। उत्साह, श्रद्धा आणि आनंदाच्या वातावरणात श्री गणेशाला निरोप देण्यात आला। मोठ्या संख्येने नागरिक शोभायात्रेत सहभागी झाले। गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले होते। मोठ्या संख्येने नागरिक शोभायात्रेत सामील झाले होते। पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेने विसर्जनासाठी योग्य व्यवस्था केली होती। विसर्जन घाटावर सुरक्षा, स्वच्छता आणि गर्दी नियंत्रणासाठी पुरेसे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक हे उपस्थित होते। बार्शी टाकळी येथे एका वादग्रस्त तरुणाला पोलीस अधिकाऱ्याने कानशिलात लगावल्याने आज दुपारी थोडा वेळ तणाव निर्माण झाला होता। गणेश विसर्जन मिरवणूक थांबविण्यात आली होती।
मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा तणाव निवळला। मूर्तिजापूर येथून एसपीओडी आणि अकोल्यातून ॲडिशनल एसपींनी बार्शीटाकडी येथे पोहोचले। त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर बार्शीटाकडी येथील विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली। बार्शीटाकडी येथे गणेश भक्तांनी अतिशय उत्साहात गणपती बाप्पांना निरोप दिला। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। अकोट आणि अकोल्यात विसर्जन मिरवणुकीत शांततेचा विजय। पोलीस दलाचे प्रमुख एसपी अर्चित चांडक ठरले हिरो। आरआरसीवर पुन्हा एकदा लाखो दर्शकांनी व्यक्त केला विश्वास। अकोलेकरांसाठी 16 तासांचे विक्रमी लाईव्ह प्रसारण। जिल्हाधिकारी आणि खासदारांची होती अनुपस्थिती। पालकमंत्र्यांच्या पूजनाविषयी राजकीय चर्चा अधिक। राजेश्वर उत्सव गणेश उत्सवाचे थाटात बक्षीस वितरण। आरआरसी बाप्पांच्या समोर झाला भव्य सांस्कृतिक सोहळा। पोलिसांच्या कडक बंदोबस्ताला अकोट येथे चिमुकलीचा कडक सॅल्यूट। बार्शीटाकडीत तणावानंतर गणेश विसर्जन शांततेत पडले पार। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज। 2,37,000 दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आरआरसीचे हे यूट्यूब चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा आरआरसी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।